2026मध्ये जर सर्वाईव्ह व्हायचं असेल तर कोणत्या 5 गोष्टी आत्ताच्या आत्ता ताबडतोब थांबवल्या पाहिजेत? पहिली गोष्ट, डेट ट्रॅप. हे इट इज व्हेरी इझी टू गो इन टू डेट ट्रॅप. बाय नाऊ पे लेटर, फुल स्टॉप. म्हणजे नाहीच, त्याच्यावर काटच मारली पाहिजे की मी हे करणार नाही. जर एखाद्या गोष्टीसाठी मी वाचवून ती घेऊ शकत असेल तोच विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे आपण म्हणतो एक काटकसरीचा मंत्र राष्ट्राच्या लेवलला दिलेला आहे, तो आपल्या कुटुंबासाठी लावणं पण गरजेचं आहे. त्यामुळे अनावश्यक खर्चांना कात्री हे मस्ट आहे. म्हणजे बाय नाऊ पे लेटर तर आहेच आहे, पण माझे जे खर्च आहेत ते पण कमी करता येईल का? आता आपण CEO म्हटलं ना, तर मला बॉटम लाईन खाली आणणं आवश्यक आहे. ते तर अनावश्यक खर्चांना कात्री हाही मुद्दा आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण थोडेसे टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये असतो ना, ते माझ्या बाबतीतही झालं आहे. आय एम बिंग व्हेरी कॅन्डिड. मी इथे हे ॲक्सेप्ट करतो आहे. मिड लाईफ क्रायसिस म्हणतात ना, 35 ते 40 वर्षामध्ये मला माझ्या कंपनीतला एक मित्र अप्रोच झाला. म्हटलं, तुला थोडे जास्त पैसे कमवायचे आहेत का रे? म्हटलं, म्हणजे काय? नाही, ते एक मीटिंग्ज असतात, ते थोडं बिझनेस लेवलच्या मीटिंग्ज असतात, तर तू अटेंड कर. ह्या ली मेरिडियनमध्ये एका पॉश कॉन्फरन्समध्ये मी गेलो. मला वाटलं काहीतरी असेल. म्हटलं, काय रे बाबा? नाही नाही, इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि रिटर्न्स एकदम चांगले आहेत. म्हटलं, वा, चांगलं आहे ना, बिझनेस, यू ओन द बिझनेस. तर ती पहिली मीटिंग झाली, त्यात त्यांनी काहीच सांगितलं नाही. मला काहीतरी डाऊटफुल वाटायला लागला. मी फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल वाचलं होतं, चालू केलं होतं स्वतःचं, इतरांचं करत नव्हतो. हे लोक म्हणतील फायनान्शियल प्लॅनर आणि हा स्वतः कसा काय फसला, पण मी फसलो आहे. दुसऱ्या मीटिंगमध्ये तो म्हणला की आमचा एक खूप हाय लेवल ऑफिशियल आहे, तो तुला येऊन भेटेल. आणि मग त्यांनी मला स्वप्न दाखवायला सुरुवात केली की सोमवारी सकाळी तुम्ही लॉन टेनिस खेळताय, तुम्ही आठवड्यातले 2 दिवस काम न करता तुम्ही तुमची स्वतःची मर्सिडीज घेऊन लाँग ड्राईव्हला गेला आहे. आणि मी त्या ट्रॅपमध्ये फसलो आणि मी त्या माणसाला 10 लाख रुपये दिले. आणि ते पैसे दिल्यानंतर मला कळलं की हे मल्टी लेवल मार्केटिंग कुठल्या तरी सिंगापूरच्या कंपनीचं आहे, मला नाव आता आठवत नाही. आणि ते अशा प्रकारे लोकांना मी फसलो आहे. त्यामुळे आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका. हे एक आर्थिक प्रलोभन आहे. आणि जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात ना, तेव्हा आपण हे जास्त करून असंच बघतो. आणि सायबर फ्रॉड पण आहेत. सायबर फ्रॉड तर मी बोललोच नाही, तर आर्थिक प्रलोभन आहेत. ते तुम्हाला स्वप्नच अशी दाखवतात ना, तेव्हा आर्थिक प्रलोभनांना देर इज नो शॉर्टकट टू क्रिएटिंग वेल्थ, टू क्रिएटिंग इन्कम, टू क्रिएटिंग मनी. त्यामुळे आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका. दुसरं आर्थिक प्रलोभन म्हणजे मला क्विक कॅश. आणि बहुतेक जेनझी त्याच्याकडे जातात, ते म्हणजे ट्रेडिंग. की अरे मी महिन्यामध्ये ना 5-10 हजार ट्रेडिंग करूनच कमवतो. तू 10 पैकी 1 किंवा 2 वेळेला कमवू शकत असशील तर चांगली गोष्ट आहे. 7 ते 8 वेळेला तुझे लॉस होतात आणि तो लॉस जर तुला मिळालेल्या पैशापेक्षा जास्त असेल तर ते अजूनच अधिक हे. आणि सेबीनी, यू मस्ट हॅव रेड, की ऑफिशियल रिपोर्ट पब्लिश केला आहे, मोर दॅन 90% इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स आर लुझिंग देअर मनी. सो ट्रेडिंग इज अ स्ट्रिक्ट नो. आणि वरचे 7% पण आफ्टर टॅक्स नाहीच कमवत. ते नाहीच कमवत. आणि जे कमवतात ते इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, तुम्ही नाही आहे. आणि ठीक आहे, असतील 5-7% कमवत असतील, पण ते त्या दृष्टीने अभ्यास करतात, ते त्यातले तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही तिथे जाऊ नका. गुंतवणूक अतिशय सोपी ठेवा, फ्लेक्झिबल ठेवा, आर्थिक उद्दिष्टांच्या दृष्टीने योग्य राहील. एक सल्ला डूजमध्ये देतो, टू डोंट स्विचरलेस. मी एक पुस्तक वाचलं, ते मला भयंकर आवडतं आणि मी कायम वाचतो. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, हे स्टीफन कोव्हेचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक संकल्पना दिली आहे की 2 सर्कल असतात, सर्कल ऑफ कन्सर्न आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. बरोबर. 90% लोक सर्कल ऑफ कन्सर्नबद्दल बोलतात. राजकीय परिस्थिती काय आहे, जागतिक परिस्थिती काय आहे, हे असंच चाललं आहे, ते तसंच चाललं आहे. खूप बहुतेक वेळा आपण ह्याच्याबद्दलच बोलतो. हे आपण बदलू शकतो का? मार्केटमधली व्होलॅटिलिटी आपण बदलू शकतो का? द आन्सर इज नो. द सेकंड सर्कल इज सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. मी काय करू शकतो? मी माझ्या कुटुंबाचा कर्ता पुरुष म्हणजे CEO आहे, म्हणून मी काय करू शकतो? तर जास्त लक्ष आपण सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर देणं आवश्यक आहे. त्यामुळे डूजमध्ये ते करा, डोंट्समध्ये सर्कल ऑफ कन्सर्नवर बोलणं थोडं कमी करू. चांगल्या कंपनीमध्ये राहा, चांगली पुस्तकं वाचा. खूप चांगली पुस्तकं आहेत. पुस्तकांनी तुमचं माइंड ओपन होतं, यू गेट अ पर्स्पेक्टिव्ह. त्यामुळे पुस्तक वाचणं आवश्यकच आहे. त्यामुळे डूजमध्ये हे सांगतो. तरच 2026मध्ये आपण सर्वाईव्ह होऊ. आपल्या आधीच्या पिढीमध्ये श्रीमंती दाखवायचे. प्रत्येकाला सोस असतो की अरे मी खूप मोठं घर घेतलं, माझा बंगला आहे, त्याच्यात भारी इंटेरियर केलं, ही माझी लँड आहे, मी असं करतो तसं करतो. मी ते निदान त्यांच्याकडे ॲसेट तरी होता, ते दाखवत होते. आता श्रीमंती कशी दाखवतात की मी माझा एक मस्त iPhone 17 Pro Max अनपॅक करतो आहे
बरोबर, किंवा मी एकदम एक्झॉटिक लोकेशनला जाऊन माझ्या फेसबुकवर फोटो टाकतोय, बट इट इज कमिंग ॲट द कॉस्ट ऑफ अ डेट ट्रॅप. बाय नाऊ पे लेटर. मग ही खरी श्रीमंती नाहीच आहे. ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल की ही श्रीमंती फक्त स्टेटसवर आहे, तर हा सगळ्यात मोठा डोंट मला असं वाटतं की तो डेट ट्रॅप अवॉइड करा. श्रीमंती दाखवण्यासाठी नाही आहे, ती असावी लागते, म्हणून त्याला श्रीमंती नाही म्हणत. आरोग्याने श्रीमंत व्हा असं नाही म्हणत. आरोग्याने आपण संपन्न होतो, आपण शिक्षणाने समृद्ध होतो. तर श्रीमंत ही खूप छोटी व्याख्या आहे, ती तर आपण विसरूच. आपण संपन्न होऊ, आरोग्याने संपन्न होऊ, आपण समृद्ध होऊ, शिक्षणाने समृद्ध होऊ आणि वाईट गोष्टी उन्नत होऊया आणि उन्नत होऊ. आणि काय ना, वाईट गोष्टी खूप पटकन कॅप्चर होतात. मी अमुक तमुकचे विषय ऐकले ना, तुम्ही खूप चांगले विषय हँडल करताना तुम्ही समृद्ध कसं व्हायचं हे जरी या पॉडकास्टमधून हा प्रवास जरी सुरू केला ना, श्रीमंत व्हाच, पैशाने श्रीमंत व्हाच, आरोग्याने संपन्नही व्हा आणि शिक्षणाने समृद्धही व्हा. मी 25 वर्ष IT मध्ये काम केल्यानंतर, मी स्वतःबद्दल नाही सांगत, पण मी 2 वर्ष बाकावर बसून MSc फायनान्शियल इकॉनॉमिक्स केलं, कारण मला ते आवडतं आणि मला त्याचा खूप फायदा होतो. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. तर श्रीमंत तर व्हाच, पण त्या ट्रॅपमुळे नको, डेट ट्रॅपमुळे नको, बाय नाऊ पे लेटरमुळे नको. खरी श्रीमंती, वाव क्या बात. आणि खरी श्रीमंती काय माहिती आहे, तुमचा पैसा तुमच्यासाठी इन्कम जनरेट करतो, ही खरी श्रीमंती आहे.